Let's go. Hi guys, this is Ekta from Danglicious. Welcome to our new vlog. So guys, आज आम्ही जातोय क्रॉफर्ड मार्केटला थोडं गणपतीच्या शॉपिंग साठी. तर आम्ही थोडं लवकर जातोय, विचार केला वीकेंड सुद्धा आहे आणि हा वीकेंड फ्री आहे. वी डू नॉट रिअली हॅव एनी प्लॅन्स. आय एम होपिंग की चांगलं कलेक्शन मिळेल. तसं एंड मुवमेंटला असं गेलं तर मस्त ते घ्यायचं आहे म्हणून पण आपण खूप वेळा काहीतरी घेऊन टाकतो. कसं वाटतं की आपण एवढं तर लांब ट्रॅव्हल करून आलो आहे, इथे मे बी स्वस्तच असेल, बट असं काही नसतं. ते रेट्स पण तेवढेच लावतात. होपफुली आता काही चांगलं कलेक्शन असेल. आणि खूप वेळा वी हॅव ऑल्सो ऑब्झर्व्ड की क्रॉफर्डला ती लोक ना कॅश मागतात फॉर सम रिझन. तर आपण तर सगळे नेट बँकिंगच यूज करतो आणि UPI यूज करतो, सो कॅश ठेवत नाही. आज किती महिन्यांनी आम्ही ATMसाठी थांबलो आहे. रोहन पैसे काढायला गेलाय. लेट्स सी त्याला कसं वाटतं एवढ्या दिवसांनी ATMला जाऊन. किती महिन्याने गेलास ATMला? गेलेलो ना पिकनिकच्या वेळी. आता गेल्या महिन्यात. हां काय गर्दी होती? हां, 1-2 जण होते वेटिंगला. सकाळी पाऊस होता, आता कमी आहे. असंच राहायला पाहिजे आपण क्रॉफर्डवरून येईपर्यंत. निघालं की पडते ते पडायचं. तो कंटाळ येतो तिथे चिखलात. दादा कसं आहे? घ्या घ्या, आहे 20 मिळाले, घ्या. थँक्यू. त्याच रस्त्याला आलो आपण रोहन रोजच्या. तुझा जॉब तिकडेच, त्याच रस्त्याला फिरणं जास्त होतं. एक्झॅक्टली. आमच्याकडून हा रस्ता काही सुटतच नाही. रोज वीक मला एव्हरी सिंगल डे या रस्त्याने येतो. परत तिथं आलो. आज वीकेंड आहे तरी पण. आज आम्ही कायराला घेऊन नाही आलो आहे. कायराला मी सांगितलं की मी आज ऑफिसला जाते आणि मी बोलली बिकॉज मी ऑफिसला जाते सो शी वॉज लाईक की मला स्कूलला जायचं आहे. आणि ती रेडी वगैरे होत होती आणि मम्मींना सांगत होती मला स्कूलला जायचं आहे. कायराला घेऊन आलं की ती आम्हाला एक तर काही बघू देणार नाही आणि जर पाऊस वगैरे असला तर तिला कुठे सांभाळणार, सगळं कसं करणार. म्हणून वी हॅव डिसाइडेड की लाईक शॉपिंग पण नाही करता येणार, ती काही करूच देणार नाही. मग तिला तिचे स्टफ पाहिजे असतात. मग आपलं सगळं घ्यायचं जे ठरलेलं आहे ते नाही मिळणार. ते सोडून तिचं सगळं घेऊन यावं लागतं. असं वाटतं की मी रोहनची चाइल्डहुड स्टोरी ऐकते. नाही नाही, मी असं नव्हतं. This is our parking spot. We are going to be charged hourly. किती आहेत? 150 रुपये. एका तासाचे. मी पोहोचलोय क्रॉफर्डला फायनली. वेदर इज लुकिंग गुड. पार्किंग झाली आहे एकदम प्रॉपर प्लेसवरती. द डे हॅज स्टार्टेड वेल. लेट्स सी नाउ. आपल्याला लोअर साईज जायचं ना पहिला. चालू झालं. एकतर तुला ना ते घोड्याचे हे लावलं पाहिजे, डोळ्याच्या बाजूला लावतात ना. तू सरळ कमी जा, लेफ्ट राईट जास्त बघतो. नाही ग, ते लटकन बिटकन. आम्ही आलो तर आहोत. थोडंसं खूप कन्फ्युजिंग आहे कुठून काय घ्यायचं. सगळीकडे एकदम मस्त अशी अट्रॅक्टिव्ह गोष्टी दिसत आहेत. स्वतः फायनली एका शॉपमध्ये जातो आहे विचारायला की त्यांच्याकडे तशी फुलं आहेत का जशी आम्हाला हवे. चल एक पैकेट में कितना आता है फूल? ये देखो ना, ये ऐसे फ्लावर्स ही है. आम्ही आता आलो आहे फुलेश्वर मार्केटला फुलांची शॉपिंग करायला. होपफुली ते मिळून जाईल सगळं जसे आम्हाला हवे आहेत. रोहनने काही इमेजेस शॉर्टलिस्ट केलेत. सो वी आर ऑन द सर्च ऑफ दोज काइंड ऑफ फ्लावर्स. मला एक मस्त शॉप मिळालं आहे. फुल आहेत जशी आम्हाला हवी आहे. मध्ये लेफ्टला आहेत प्रॉपर रोजेस आहेत. वरती बघितलं ते पण छान. रेड आहे आणि हा थोडा डार्क. वरती आहे रेड त्याचा वरच्या खाण्यामध्ये. मी काय बोलतो रोहन, आपण 2-3 साईज घेऊया. एकच कॉमन साईज नको ठेवू. याच्यामध्ये वेगळी साईज पण येते. मोठी येते का? 550 आहे. किती येतात एकामध्ये? एका पॅकेटमध्ये किती आहेत? 50 पीस. रोहन याच्यात बघ रेफरन्स.
हे छान आहेत. हां पण ह्याच्यामध्ये फोम आहे का? हवं तर दोन्ही साईडला ठेवून साईडवर जास्त असं राईटवर जास्त चांगला वाटतोय पण ते गणपतीच्या टाइमला ते चांगलं वाटणार. लाईटने नाही काय करता येणार ह्याच्यावर बिकॉज हा लाईट कलर आहे. तुला कोणता घ्यायचा? मला छोटा हां मग तो भैया ये रेड वाला है ना ये दे दो मेरे को 100 है ना एक में 8 पॅकेट देना. अरे पण पिशवी घेतली असती तर एकत्र झालं असतं. फुलं घेऊन झाली आहेत आमची बट द थिंग वॉज की तिथे सगळं काही कॅशमध्येच होतं. अजून गोष्टी घ्यायच्या होत्या पण अजून कॅशच नव्हती. सो मग मी मला की दुसरीकडून घेऊया. आणि आता मस्त पावसाची तर सुरुवात झाली आहे. अडचण झाली पावसाने. हा यार थोडंसं चिक 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 वाटतंय. आता आम्हाला कंठी वगैरे घ्यायची आहे. थोडं अजून मायनर डेकोरेशनचं सामान आहे. मग वी आर गुड. चप्पल काढावी लागेल का? आम्ही इथे कंठी आणि तोरण घ्यायला आलोय. हां हे रेड हे छान आहे. असं हां असं पाहिजे बघा. अजून हाईटवर येतं का? हे 3च फुटाचे आहेत अजून पण जरा मोठे येतं. माहिती आहे का ते दाखवतो लावले तसे मग पंखा लावतो. हां हे बघ असं करून लावतो एक वर. ठीक आहे ना छान आहे. 4 घेऊया. ए घंटीवालीवर घंटीवाले आहेत ते. मी कुठे म्हणत होती माहिती का बेसिकली दरवाजाला पुढे जे लावतो ना आपण 4 तेव्हा लॅम्प्स वगैरे लावतो ना. हे 4 मागे जाऊ दे. ठीक आमच्या इथे शॉपिंग तर झालं आहे पण कॅशच नाही आहे. बस इथे बिल तर करून ठेवलं आहे. आता रोहन ATM मध्ये गेला आहे कॅश काढायला आणि इथे बसली आहे. मस्त कलेक्शन आहे. आणि ॲज इट टर्न्स आउट त्यांनी या काकाने तर मला सांगितलं की हे सगळं स्टफ हे स्वतः बनवतात. अमेझिंग. तर डेकोरेशनचं सामान घेऊन झालं आहे. 1 तास झाला आहे. आम्ही पार्किंग 2 आवर्ससाठी गेली आहे. सो वी हॅव अनदर आवर. आता थोडं इकडचं चिरीमिरी सामान बघतोय. आता मला फक्त एक गोष्ट राहिली आहे आमची. जो बॅकग्राऊंडचा क्लॉथ असतो तो फक्त राहिला आहे. पण दॅट इज अँड वी आर गुड. मग आम्ही जाऊ जेवायला. खूप भूक लागली आहे. कमीच शॉपिंग केली आम्ही तशी. ते कपडा घ्यायला आलो. हा कसा? 100 रुपये मीटर. ओके चांगलं आहे. किती? 3.5 फुटाचं आहे ना. 1 मीटर 3 फूट. हां 5 मीटर घेऊया. किती? 5 फूट आहे. असा 3 फूट येणार. 1 मीटर मध्ये आहे ना 3. हां आणि असा किती 5. क्रॉस करूया. जस्ट आमची शॉपिंग झाली आहे. 2.5 आवर्स झाले पण एवढी शॉपिंग केली आहे. मन तर काय भरलं नाही आहे बट अजिबात असं वाटते अजून थोडा वेळ हवा होता. आणि लकीली द रेन गॉड्स हॅव बीन आवर फ्रेंड. पाऊस आत्ता अजिबात नाही आहे. कोल्ड आहे. आता द नेक्स्ट टास्क इज फाइंडिंग अ प्लेस टू ईट. कोकणातला माणूस. रोहनच्या हातात हे जेवढं सामान आहे हे तर जेवढं ॲक्च्युअल सामान असणार आहे गावी जाताना त्याच्या हे 1/10च्या पण 1/10 आहे. हे एवढंसं सामान आहे. फुल त्याची बॅग भरली आहे. हातात 2 झोला पिशवी आहे. माय गॉड. पण हे फक्त डेकोरेशनचं सामान आहे. बाकी सगळं अजून भरपूर आहे. एवढ्या सगळ्या गाड्या आहेत पार्किंग केलेल्या. आता रोहन त्याला कॉल करतोय विचारायला कुठे आहे. हा बघ मागे. मस्त शॉपिंग झाली. आता खूप दमायला झालंय. मला तर झोप येते. तुला? मला नाही येते ना. ओके ठीक आहे. तू नको झोपू मी झोपते. खूप टायरिंग होतं ॲक्च्युली बट थँकफुली पाऊस नव्हता. सो आता मी घरी जायला निघालो आहोत. तुमची गणपती तयारी कुठपर्यंत आली आहे हे ऐकायला आम्हाला फार आवडेल. हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर
तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत शेअर करा. जर तुम्ही आमच्या चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया का न्यू व्लॉग मध्ये. आणि नेक्स्ट टाइम बाय.